वडिलांची असं नभगाची निष्ठा पाहून नाभागाची त्याच्यावर तो सम्राट बनला. अशा अनेक दिव्य पुरुषांनी माय बापाविषयी असणारी श्रद्धा या क्रियेतून प्रगट केलेली आहे. त्या करणं गरजेचं आहे. समाजासमोर प्रेरणा असते की कोणी मायबापाची सेवा केली, कोणी कशी केली. असं समजू नका आताच्या काळात सगळेच लोक नालायक झाले. सध्याच्या काळात चांगल्या माणसाची संख्या कमी झाली, पण चांगली माणसं आहेत. मी पाहिलं महाराज, हिंगोली आमच्या शेजारचा जिल्हा आहे. आता घटना घडली 1.5 महिन्यापूर्वी. 2 वर्ष म्हातारी जागेवर पडून होती. किती वर्ष? 2 वर्ष. पोरगा शिक्षक, सकाळी जाताना आईचं सगळं टॉयलेट वगैरे सगळं जाग्यावर, सगळं स्वच्छ करायचं, डायपर लावायचे, शाळेत जायचं, दुपारच्या सुट्टीत यायचं, पुन्हा डायपर बदलायचे, कारण त्यांना अतिसाराचा त्रास झाला होता. नंतर ते शौचालन लघवीला वारंवार व्हायचं. बरं, ते जास्त वेळ ठेवलं की बेडसूल होतात, त्याचं इन्फेक्शन होतं. सुट्टीतून यायचा, परत जायचा, परत संध्याकाळी आला. तर महाराज 2 वर्ष त्यांनी आईची सेवा केली. किती वर्ष? 2 वर्ष. घटना पुढे ऐकण्यासारखी. आईचा 10वा झाला, 14व्याचं कीर्तन ठरलं, 14व्याचा स्वयंपाक ठरला, सगळं साहित्य घरी आणून ठेवलं, सगळा किराणा केला, मंडपवाला महाराज सगळं सांगून ठेवलं. आणि ऐकता का? लक्ष द्या. आईच्या 13वा उद्या आणि आदल्या दिवशी पोरगा मेला. आदल्या दिवशी काय मेला? तो पोरगा मेला. ते प्रेम देशमुख परिवार येतो, त्यांच्या घरी माझं जाणं झालं. त्यांची बहीण एवढी रडत होती. मी तिला एकाच वाक्यात सांगितलं, म्हणलं ताई समजून घ्या, कोणी काय श्रावण बाळ माय बापाची सेवा हेच अवतार कार्य घेऊन आले आणि गेले. तसा तुमचा भाऊ आईची सेवा करण्याकरता जन्माला आले होते. आईची सेवा संपली, ते कार्य करून निघून गेले. आहेत अजूनही तशी माणसं. ह्या क्रिया प्रगट झाल्या पाहिजे. क्रिया जशा प्रगट आहेत, पण क्रिया ते जिवंत आहेत तोपर्यंत करता येतात, आणि काही क्रिया मरणोत्तर करता येतात. मग दशक्रिया, 13वा वर्ष श्राद्ध ह्या मरणोत्तर त्यांच्याविषयी केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. पण ह्या क्रिया जशा आहेत तसंच उत्तम गती प्राप्ती होण्याकरता तुकोबाराने आम्हाला जी साधनं सांगितली, त्या साधनातलं साधन आताच नारायण महाराजांनी प्रमाण म्हटलंय, वाढवी महत्व वडिलांचे. आपलं आचरण असं असलं पाहिजे, आपलं वागणं असं असलं पाहिजे, माय बापाला संतोषकारक ठरलं पाहिजे, बापाला आनंद झाला पाहिजे. हे रे माझा पठ्या, स्वतःच्या तोंडाचं स्वतःच सांगू नये, पण सांगतो. आमचे वडील एवढे परमार्थाचे विरोधक होते. मला वडिलांनी एकदा एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. हनुमान महाराज 3 दिवस. आणि माझा गुन्हा काय होता? गुन्हा गावात हरिपाठाला गेलो म्हणून. गौतमी ताईच्या कार्यक्रमाला नाही, कशाला गेलो होतो? हरिपाठाला. हरिपाठाला गेलो म्हणून वडिलांनी एवढं मारलं, मला 3 दिवस चालता येत नव्हतं. एवढे कट्ट. गावात कीर्तनाला सप्त्यामध्ये जर गेलं की वडील इलेक्ट्रिक शेगडीचं करंट उलथाण्यामध्ये काढायचे आणि त्याच्यावर कोंबडा धरून मला बसायला लावायचे, डोळ्यात रक्त येईपर्यंत. असे वडील. आणि जेव्हा मी आळंदीला आलो, बरोबर अधिक मास आला होता. तेव्हा ही घटना 2003 सालची, तेव्हा अधिक मास आला होता. मी आईला निरोप पाठवला. लँडलाईनचे फोन होते. मी फोन केला, घरी नव्हता, शेजारी होता. आईला म्हटलं अक्का, आम्ही आईला अक्का म्हणतो, माहिती माझ्या सगळ्या महाराज मंडळीला माहिती. म्हणलं अक्का, आळंदीला सप्ताह ये ना, तात्याने सप्ताह ठेवलाय, तुला वाटतं का मला येऊ देतील? म्हणजे तुला घडल कधी? आणि तू एकटी येऊ नको, दादाला आण. आणि कशी तरी आमच्या आईनं तयारी केली वडिलांची. आई वडील आळंदीत आले. तात्याने सप्ताह ठेवलेला, माझं कीर्तन ठेवलं होतं तात्याने त्या सप्ताहामध्ये. मी लई भाग्यवान आहे. मी असा उमललो तेव्हापासून तात्याने मला खुलवलंय. विद्यार्थी अवस्थेपासून कोणताही सप्ताह असला की त्यात तात्या माझं कीर्तन ठेवायचे पहिल्यापासून. आणि मग माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी मग करायचं ते कौतुक केलं. आणि मग सगळे विचारायचे कोण आहेत? म्हणजे उमेश महाराजाची आई आहे, हे वडील आहेत. आणि सगळे विद्यार्थी आमच्या आई वडिलाच्या पाया पडायचे, माझी वरील वरच्या शर्टाची बटणं लावायची. हा, लक्षात येते का तुमच्या? त्यांच्या गळ्यात माळच नव्हती, ती लपवायची गळा.
हे महाराज लोक माया पाया पडतात, माया गळ्यात तर माळ नाही. आणि महाराज तुम्हाला पुढं सांगतो, पुढं 1-2 दिवस राहिले. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि माझ्या आई वडिलाच्या रूम मधून मला रडण्याचा आवाज येत होता. कोण रडतं? तर माझे वडील रडत होते. माझे वडील रडत होते. मी कानुसा घेतला का रडतात म्हणून. माझे वडील रडत रडत माझ्या आईला म्हणायचे, मला लाडान बाळू म्हणतात वडील, अगं मी बाळ्याला एवढा मारत होतो, आज माझा बाळ्या किती मोठा झाला. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार तो आहे. आपल्या वागण्याने माय बापाला प्राप्त झालेलं समाधान. वाढवी महत्व वडिलांचे, त्यांनाही समाधान झालं पाहिजे. पण ऐका, अशी माय बापाचं महत्व वाढण्याकरता कोणतं आचरण त्या साधकाकडे असलं पाहिजे, तर त्याच्या मायबापाचं महत्व वाढतं, मायबापाला बरं वाटतं. त्या आचरणाचा विचार जगद्गुरु तुकोबारांनी अभंगात केला. त्याची सुरुवात करताना महाराज म्हणतात, आपुलिया जागता आपुलिया आचरण असावं लागतं. त्याच्या माय बापाला धन्यता प्राप्त होते, त्याचं महत्व वाढतं, त्याला त्याचं समाधान असतं. कोण बरं? पहिलाच जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तो. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे सरळ अभंगाचा विचार सांगून समारोपाकडे जाणार आहे. काय आचरण पाहिजे?
तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागता पाहिजे. त्याची वागणं सात्विक पाहिजे. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक. त्याच्या श्रवणामध्ये गीता भागवताचं श्रवण पाहिजे आणि अखंड विठोबाचं चिंतन पाहिजे. हे 4 मुद्दे आहेत. काय हा अभंग असा आहे, ऑल इन वन आहे, तसा 3 in 1 आहे. वर श्राद्धाला घ्यायचं ठरलं तर धन्य माता पिता तयाची ह्याला प्रदान करायचं आणि त्याच्या भोवती सगळं फिरवायचं. वाढदिवस असला की तयाचा हरिक वाटे देवा ह्याला पुढं करायचं आणि मग बोलायचं. आणि मग आता तेवढाच बसला आणि बाकीचे बसलेले दुसऱ्यानं घेतले. बोलायचंच आहे, तू का म्हणे मज घडो त्याची सेवा ह्याला पुढे धरायचं आणि बाकीचे जोडायचे. बरोबर जोडतात. मी तुम्हाला अन्वय लावून देतो आणि हे माझ्या पदरचं नाहीये. नामदेव आप्पा शामगावकर असा अन्वय लावायचे. हे आप्पाचं चिंतन आहे. आप्पा असं करायचे. धन्य माता पिता तयाच्या कोणाची आपल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता. कुळी कन्या पुत्र होत्रीची सात्विक. धन्य माता पिता. गीता भागवत करीती श्रवण. धन्य माता पिता. अखंड चिंतन विठोबाचे. धन्य माता पिता. हे झालं श्राद्धाला. आता वाढदिवसाला बघा. तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा आपुल्या हिता जो असे जागता. तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण. तयाचा हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे. तयाचा हरिक वाटे देवा. झाला. आता तिसरा अन्वय. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा करा. कोणाची आपुल्या हिता जो असे जागता. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. तुका म्हणे मज गीता भागवत करीती श्रवण. तुका म्हणे मज अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. महाराज लय सोप आहे पण त्या सोप्यातही आम्ही घुसनात ही आपली अडचण आहे. लय सोप आहे. ऐका तात्पर्य ऐका मंडळी. धन्य माता पिता तयाचे कसं आचरण असलं पाहिजे. आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. कसं तुकाराम महाराजांचं वचन आहे. चुकलिया ताळा वाती घालून बैसे डोळा. तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. जसं हिशोबामध्ये 1 रुपया जरी तोटा आला तसा जातवान व्यापारी रात्र घालवतो रुपयाची चूक काढतो. तो जसा तत्पर तिथे आहे तेवढं तत्पर साधकाने आपल्या हिताच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. हित काय आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. एकच आहे. हित ते एक रामकंठीर आहे. म्हणजे परमात्म्याचं चिंतन करणं, प्रभूला प्राप्त करून घेणं हेच हित आहे. आणि या हिताकरता जो जागा आहे त्याची मायबाप धन्य आहेत. ऐका जो जागा झाला त्याची मायबाप धन्य ही भाषा नाही. जो जागवतो त्याचे मायबाप धन्य ही भाषा नाही. जागता अजून जागला नाही आणि निवळ झोपीत आहे असाही नाही. असा जो जिज्ञासू आहे त्याचे मायबाप धन्य आहेत. ज्याच्या जीवनामध्ये वागण्यात सात्विकता आहे. सात्विकता कपाळावर लिहिलेली नसते. आहारावरून गीतेमध्ये आपल्याला सांगितलं कटवांबल लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष्ण विदाहीन. असं आवडतं समजून जावं रजोगुणी. यात यामगत रसम. असं आवडतं समजून जावं तमगुणी. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन. असं आवडतं समजावं ते सात्विक आहे. आचरणावरून त्याच्या गुणाची संगती लागत असते. ज्याच्या खाण्यात वागण्यात बोलण्यात सात्विकता आहे त्याचे मायबाप धन्य आहेत. जे गीता आणि भागवताचं चिंतन करतात त्याचे मायबाप धन्य आहेत. अशाची सेवा हरिक देवालाही वाटतो आणि ज्यांचा हरिक देवालाही वाटावा आणि ज्यांची सेवा तुकाराम महाराजालाही करावीशी वाटावी असे जे मुलं आहेत या मुलामुळे मायबापाला धन्यता प्राप्त होते. धन्य माता पिता. मधली चाल घ्यायची का शेवट. कसं शेवट विठोबार आणि ऋषी महाराजाच्या माध्यमातून आला. खरं तर ऋषी महाराजांनी खूप वेळा घरी येण्याचा आग्रह धरला पण कधी धावपळीत जमलं नाही. काही जमलं नाही. गेल्या वर्षी हा श्रावण होता. या वर्षी अधिक आहे पण नियमानं 12 महिन्याला वर्षाद्ध करावं लागतं. म्हणून अधिक मास ज्या महिन्याचा येतो त्या महिन्याचे श्राद्ध अधिक मासात करावे असा दातेंचा काय आहे निर्णय आहे. म्हणून आज ठरलं. त्या अंत्यविधीलाही मला येता आलं नाही. त्याच्या आधी येता आलं नाही. पण त्यांचे वडील काय होते कसे होते
हे मी डोळ्यानं जरी नाही पाहिलं तर एक अंदाज घेऊन बोलणार आहे मी. आणि तो अंदाज घेण्याकरता आम्हाला स्पष्ट विचार आहे. काय? ज्या अर्थी आंबा आहे त्या अर्थी झाड आंब्याचंच असलं पाहिजे. जर फळ आंबा आहे तर त्याचं झाड सुद्धा काय असलं पाहिजे? आंबाच असलं पाहिजे. म्हणून मंडळी, आता त्याच्या घरी येऊन त्याच्याबद्दल बोलावं असं काही नाहीये, पण वस्तुस्थिती सांगायला वाणी जगत नाही. आमचा ऋषी, आता ऋषी महाराज म्हणत नाही थोड्या वेळा करता, ऋषी याचं वागणं जर पाहिलं तर नक्कीच मायबाप पुण्यवान असतील याचा अंदाज येतो. नक्कीच. या अभंगातले सगळे जे विचार आहेत ना, त्याच्यातले मुद्दे पहा. आपुल्या हिता असे जो जागता, पोरग हिताच्या ठिकाणी तत्पर आहे. आळंदीमध्ये राहिला ते आणि मी शेजार रूम मध्ये, आम्ही जवळच राहतो. आणि आळंदीमध्ये पाठाच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, भजनाच्या बाबतीत एवढा तत्पर पोरगा आहे. आमच्या मठात सगळ्यात आधी जागा होणारा कोण असेल तर ऋषी आहे, सगळ्यात आधी. कारण का? अभ्यासाची ओढ, सगळी ओढ. आता बोलू नये, या क्षेत्रात येऊनही काय काय लोकांना योग्य मार्ग सापडत नाही बुवा, पण या पोरांनी, ऋषींनी परमार्थात येऊन योग्यच माणसाच्या सहवासात योग्यच पद्धतीने साधना करतो. त्यांच्या समोर मोठे कदम माऊली आहेत, शिंदे माऊली आहेत, उल्हास बाबा आहेत, आत्माराम बाबा आहेत, सवाशे बाबा आहेत, मारुती बाबा आहेत, भास्कर बाबा आहेत. यांच्या बाजून दुसरीकडे कोणाकडे हा पोरगा बघत नाही. गुरुवारी तात्याकडे पाहतो, तात्याच्या सहवासात, तात्याचा तर जीवाचा ताईतच आहे महाराज. सगळेच आम्ही तात्याच्या हृदयात, जर कंठ असेल त्या कंठातला एक मोती जर ऋषी असेल तर एक मोती आम्ही पण आहोत. तात्याचं सगळ्यांवरच प्रेम आहे, त्यात काही वादच नाही. तात्याला सुद्धा, तात्यावर त्याची मोठी श्रद्धा आहे, साधू संतांवर श्रद्धा आहे, अभ्यासात प्रवृत्ती आहे. अजून विशेषतः सांगतो त्याची, त्याच्या बोलण्यात, वागण्यात परिपूर्ण सात्विकता आहे. कधी लय वचवच बोललेला मी कधी पाहिलं नाही, कधी पोरांमध्ये उन्हाडक्या केल्या असंही नाही. हा खोडील आहे तसा, हळूच खोड्या काढितो. हो, आमच्याही काढितो. कधी कधी ते गप्प बसत नाही, ते कचाट्यात सापडलं पण ते आपलं लढीवाळपणाने त्या गोष्टी चालत असतात. खोड्या काढ, एकदम सात्विकता आहे अभ्यासाच्या बाबतीत. अजून एक सांगू का, नम्रता काय असते, विद्यार्थ्याकडे नम्रता कशी असावी याचं उदाहरण म्हणजे आपल्या ऋषीकडे पाहून पाहता येतं. फार नम्र, कोणाची मर्यादा राखणं. मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी, असं तो कोबरायचं प्रमाण आहे. तर कोणाशी किती मर्यादेने राहावं याचाही आदर्श आपल्या ऋषीकडून पाहता येईल. आणि एवढा सात्विक पोरगा, म्हणून एक सांगतो, त्यांनी जीवनात काय साधना केली, काय तप केलं आम्हाला माहित नाही, पण संप्रदायाला ऋषी सारखा पोरगा दिला याच्यातच त्यांच्या जीवनाची सार्थकता. अशी सात्विक मुलं घडोघडी जन्माला येत नाही, ही मर्यादा ठेवणारी जन्माला येत नाही. पोराचं वय फार कमी आहे, फार थोडं आहे. काय झालं, त्यांच्या जाण्याने आज सगळाच रणवरे परिवार दुःखी आहे. माणसाच्या जाण्याने दुःख सगळ्याला असतंच, पण काय त्यांच्या जाण्यानं थोडं दुःख जास्त आहे. का? जाण्याचं वय नव्हतं तरी ते अल्पशा आजारानं गेले. वय नव्हतं जाण्याचं, अल्पवयात गेलं की दुःख असतं. सगळ्यात मोठं दुःख त्यांच्या आईला आणि वडिलाला आहे महाराज. दादासोजी रणवरे आणि त्यांच्या मंडळी, त्यांना मोठं दुःख आहे. काय? माय बापाच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं? अरे ज्याच्या खांद्यावर जायचं तो आपल्या समोर खांद्यावर निघायला लागला, किती मोठं दुःख आहे. मग त्यानंतर मी जेव्हा घरी येतो तेव्हा त्यांची आई रडतेच. अनेक वाक्य आजीनं वापरलं. मी जेव्हा दोनदा तीनदा भेटलो त्यांना, ढसा ढसा रडल्या आणि म्हणे, महाराज ऋषी तुमच्या जवळ, माझ्या ऋषीची काळजी घ्या. तुम्हाला घटना सांगतो शिवाजी महाराजाच्या चरित्रातली. जिजाऊचा शेवटचा काळ होता, अंतकाळ जवळ आला जिजाऊचा. जिजाऊने शोभाला जवळ बोलवलं आणि शोभाला जिजाऊ म्हणतात, राजे आम्ही निघालो आता. आऊसाहेब असं बोलू नका, आम्हाला गरज आहे अजून तुमची, असं बोलू नका. नाही राजे, प्रत्येकाला जावं लागतं, आम्ही कोणते वेगळे आहोत, आम्हालाही जावं लागणार, पण राजे आम्हाला 2 वचनं द्या.
जिजाऊनं मरताना शोभाकडून किती वचनं घेतली? 2 वचनं घेतली. पहिलं वचन आहे का, शोभा जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आता आखू नका. आग्र्यावरची सुटका असेल, पुरंदरचा तह असेल, विशाळ गडावरून पन्हाळ गडावर जाणं असेल, लाल किल्ल्यामध्ये जाऊन शाहिस्त खाण्याची बोट तोडणं असेल, हे ज्या जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आहेत आता आमच्या नंतर आखू नका. म्हणजे का बरं रावसाहेब? का तुम्ही जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा जगदंबेला साकडं घालून तुमच्या संरक्षणाची काळजी आम्ही व्हायचो. आम्ही गेल्यावर तुमची काळजी घेणार कोणी नाही. म्हणून जीवावर बेतणाऱ्या मोहिमा आखू नका. आणि अजून एक करा, काय? बाळ राजे संभाजी महाराज हे नेमायचं लेकरू आहे, त्याची काळजी घ्या. आई गेलेली आहे, पुतळाबाई सती गेलेल्या आहेत, सोयराबाई थोड्या कारस्थानी आहेत. याची जाण जिजाऊला आहे. जी त्या आजीची, जिजाऊची शंभूराजाबद्दल कळकळ जेव्हा जेव्हा या घरात आलो, तीच कळकळीचं दर्शन मला यांच्या आजीच्या डोळ्यामध्ये दिसलं. आहेत लालासाहेब आहेत, रमेश भाऊ आहेत, 2 मुलं आहेत, वैशाली ताई आहे, 3 मुलं आहेत. पण आईला सगळी लेकरं काय असतात? सारखे असतात. आईचं लेकराबद्दल जे प्रेम असतं ते काय आगळं वेगळं असतं महाराज. मी हे उदाहरण कायम सांगितलं, ऐकलंय तुम्ही. मुंबई मधली घटना सांगतो. आईची मुलाच्या मरण्याबद्दल कशी भावना असते ते ऐका. आईला मुलाची किती काळजी असते ते ऐका. मुंबईला दादरला स्प्रिंग मिलला कीर्तन करत होतो. एक बाई 20-25 वर्षाचा मतिमंद पोरगा घेऊन कीर्तनात आली. पोराच्या तोंडाला लाळ यायची, तो आरडायचा, ती पदरानं पुसायची, त्याला सावरायची. आणि कीर्तन झाल्यावर त्या बाईनं त्या पोराला हाताला धरलं, माझ्याजवळ आणलं, त्याची मान पकडली, माझ्या पायावर डोकं ठेवलं, पायावर डोकं ठेवलं आणि काय म्हटले ऐकाय ती आई, बाबा महाराज ह्याला आशीर्वाद द्या. म्हटलं ताई आता ह्याला आशीर्वाद काय देऊ? त्या आईनं मागितलेला आशीर्वाद ऐका. ती म्हणे महाराज याला एकच आशीर्वाद द्या, मी जिवंत आहे तोपर्यंत मेलं पाहिजे एवढाच आशीर्वाद द्या, कारण माझ्या नंतर या पोराचं करणार कोणी नाही. ही आईची मुलाबद्दल भावना असते. जरी 2 मुलं आहेत, आता आमचं सांगतो, आम्ही बी 3च भाऊ आहेत. जसे 3 आहेत तसे आम्ही 3 आहेत. एक वकील आहे, मी इकडं वारकऱ्यात आहे. एक भाऊ आहे, तो मॅटाडोर चालवतो, पण त्याची परिस्थिती थोडी जेमतेम आहे, जरा व्यसनी पण आहे. आमच्या आईला आमच्या दोघांपेक्षा त्याची काळजी जास्त असते, जास्त असते. आईला 3 लेकराची काळजी असते, पण एखाद्याची जास्तच असते. म्हणून हे 3 मुलं आहेत. गेले ऋषी महाराजाचे वडील. आई वडिलांना दुःख आहे, खरं तर भावांनाही दुःख आहे. हो, भावाला भाऊ असला की काय आधार असतो. महाभारतातला प्रसंग एकाच मिनिटात सांगतो. पांडवांना वनामध्ये पाठवलं, 14 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. पांडव वनामध्ये गेले आणि वरुणाने दुर्योधनावर स्वारी केली. बघा बरं भावाचं प्रेम. वरुणानं कोणावर? दुर्योधनावर स्वारी केली. तर दुर्योधनाला तो वरुण ऐके ना. धर्मराजाच्या जीवाची तगमग चालू झाली. धर्मराजा म्हणतो, अरे भीमा पळ, जा त्या दुर्योधनाच्या मदतीला जा. दादा तुमचं डोकं फिरलं काय? म्हणले बिना औषधाची खरू झाली, गप बसा ना. भीमदादा म्हणतात, नाही नाही रे, दुर्योधनाला मदत केली पाहिजे. ऐका बरं धर्माच्या तोंडातलं वाक्य ऐका. दादा तो आपला विरोधक आहे, भीमा ती भाषा बोलू नको. जेव्हा आपण आपसात भांडतो तेव्हा ते 100 आहेत आणि आपण 5 आहे, पण जेव्हा तिसरा कोणी आपल्यात येतो तेव्हा तो एकटा आणि आपण 105 आहे. ध्यानात राहू दे. ही भावाविषयी पूरकता असते. म्हणून रमेश भाऊ झाले, लालासाहेब झाले, यांनाही भावाची गरज होती, त्यांनाही दुःख आहे. वैशाली ताईला 2 भाऊ आहेत, एक भाऊ गेला. वैशाली ताईलाही दुःख आहे. पण एक बोलू का, सगळ्याच्या दुःखाला पर्याय आहे. हो, रमेश भाऊला अशोक भाऊ बघायला नाही, पण लालासाहेब आहेत. वैशाली ताईला बघायला अशोकराव नाही आहेत, पण रमेश आणि लालासाहेब आहेत. कदाचित त्यांच्या आजोबा आजीला, ऋषीच्या आजोबा आजीला एक गेला तरी 2 मुलं आहेत. सगळ्याच्या दुःखाला पर्याय. पण ऋषीचा बाप गेला, त्याला दुसरा बाप नाही. हो, त्या लेकराचं दुःख मोठं वाईट आहे. पण ठीक आहे,
तो परिवारातच आशा आहे की त्या सगळ्या परिवाराला मोठे संस्कार आहेत. दोन्ही चुलते त्याला वडिलाची आठवण येऊ देत नाही. हे झालं घरी सांभाळायला. आणि ऐकलं का, जेव्हा ऋषी आमच्याकडे येतो ना तर आमच्या सगळ्याचा बाप अजून जिवंत आहे. पायाला थोडा ढिल्ला झाला म्हणून काय झालं, आमचा बाप अजून आहे. तात्या सुद्धा आमच्या ऋषी महाराजाची खूप काळजी घेतात. आज कालपासून तात्याला एक परदेशातला माणूस आलाय, तो व्यायाम घेतो. सकाळी 4 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत व्यायाम घेतो तात्याचा. तात्या एवढी थकले, मला निघताना म्हटले माझी एवढी तळमळ यायची पण मला उठावं सुद्धा वाटेना. आज ते व्यायाम अचानक 4 तास व्यायामाचा काय पडलाय तात्यावर, लोड पडलाय. मला म्हटले सगळ्यांना सांग माझी फार तळमळ आहे पण तब्येतीमुळे मी येऊ शकलो नाही. आणि तात्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलो, तात्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग तात्यासारख्या साधूच्या डोळ्यात ऋषी महाराजांसाठी पाणी येतं म्हणून नक्कीच बापाचं स्थान ऋषी महाराजांना आहे, वादच नाही. पण मी ऋषी महाराजांना सांगेन, जरी बाप गेला तर अजून अनाथ नाहीत तुम्ही, अनाथ नाही. 2 चुलतेत वडिलासारखे, तात्यासारखे आहेत. हो, तात्याच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा तुम्हाला उघडं नाही पडू देणार, नाही उघडं पडू देणार. आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी आम्ही तुमची काळजी घेतच राहू, वादच नाही. आणि हे सगळे आहेत आणि अजून आई आहे. तर रुपालीताई त्यांचं नाव आहे, रुपालीताई हे आई अजून आहे म्हणून तुम्ही अनाथ नाहीत. रामायणामध्ये योग वासिष्ठात म्हटलंय माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो, आईवर असतो. मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ये. आईवर माणूस अनाथ सनाथ असतो. कोण अनाथ, ज्याला माय नाही. कोण सनाथ, ज्याला माय. बापावर नाहीये. आणि का नाहीये त्याचं उत्तर फार गोड टीकाकाराने दिलं. बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं म्हणून तो पूर्ण आहे, पूर्ण सनाथ आहे. पण माय मेली आणि बाप जिवंत असला तर बापाला माय होता येत नाही. बापाला काय होता येत नाही, माय होता येत नाही. तुम्हाला कळणार नाही, ह्या माता मौल्यांना कळेल. ज्या ज्या माता मौल्यांची माय मेली आणि बाप जिवंत आहे माहेरात, त्यांनी लक्ष देऊन ऐका. माहेरात गेल्यानंतर बापाला लुगडं घे म्हणता येतं पण ताई बापाला पाठघास म्हणता येतं का? सख्खा बाप असला तरी त्याला पाठघास म्हणता येतं का? नाही म्हणता येत. याच्या उलट जर आई असली तर तिला पाटे घास म्हणता येतं आणि लुगडंही घे म्हणता येतं. म्हणून ऋषी महाराज जरी वडील गेले तुम्ही अनाथ नाही. वडिलाची भूमिका बजावणारे दोन्ही चुलते तुमच्या पाठीमागं खंबीर उभे आहेत. आणि त्याच्यावर म्हणून पहा ना, खरं तर एका चुलत्यांचा जर आधार नसता तर या पोराला आळंदीचं शिक्षण संपून घरी यावं लागलं असतं. पण वडील जरी गेले तरी चुलत्याची त्याला प्रेरणा आहे, नाही तुला शिकायचं ना शिक, आम्ही आहे तुला सहकार्याला. म्हणून चुलत्याचं सहकार्य नक्कीच आहे, तात्यासारख्या साधूचं सहकार्य नक्कीच आहे. आता आई आणि त्यात अजून आहे, आई अजून आहे. फक्त देवाला एवढी प्रार्थना करतो, माझी वैयक्तिक देवाला प्रार्थना असेल, त्यांनाही थोडा वाताचा त्रास आहे, त्यांची प्रकृती एवढी स्थिर राहत नाही. देवाला एकच म्हणतो, आमच्या ऋषीला देवा तो बापाकडून उघडं केलं, मायकडून उघडं करू नको. त्या बाईला उदंड आरोग्य आणि आयुष्य मिळावं रूपाली ताईला. कारण काय, हो ह्या लेकरावर पदर घालण्याकरता मोठा दुःखाचा प्रसंग आहे. गेल्या वर्षी हा प्रसंग या परिवारावर आला. मला वैष्णवचा आणि आशिषचा फोन आला, बाबा बाबा की ऋषीचे वडील गेले. मी येणं शक्यच नव्हतं, फार आंध्र प्रदेशात माझं तेव्हा कीर्तन होतं, मी येणं शक्य नव्हतं. 2 दिवसानंतर ऋषी महाराजाला मी फोन केला आणि ऋषीचे वडील गेले हे कळालं की आम्हा सगळ्याच वारकऱ्यांना तो धक्का बसला. वडील जाण्याचं दुःख मोठं वाईट असतं, पण अजून त्यांना आई आहे. महाराज मायबापाचं सुखच वेगळं असतं, लय वेगळं सुख आहे ते, त्यात काही वादच नाही. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. माझ्या गाडीचा अपघात झाला बापू, माझ्या गाडीचा अपघात झाला. घटना घडली रात्री 2 वाजता. किती वाजता? 2 वाजता. दैव चांगलं, गाडी चांगली असल्यामुळे एअरबॅग ओपन झाल्या, मला खरचटलं सुद्धा नाही. माझा थोडा आगावपणा नडला. ती घटना घडताना मी असा फिरलो ड्रायव्हरकडे,
मग पुढची जी एअरबॅग ओपन झाल्यानंतर तो डॅशबोर्ड फुटतो, त्याची जी एक प्लास्टिक असतं ते मला पायाला थोडं खरचटलं. एवढं सोडलं महाराज, तर मला काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. हे घडलं 2 वाजता. आणि जरी मला काही झालं नाही, गाडीचं नुकसान होतं, तरी माणूस अस्वस्थ होतोच ना अशा घटनेत. सावरायला मला 15-20 मिनिटं लागली असतील. 2:15 वाजता फोन वाजला माझा. फोन वाजला. एवढ्या रात्री कोण फोन करत आहे? मी फोन उघडला, आईचा फोन होता. माझ्या आईचा फोन होता. मी आपण जर मला रडायला आलं. तत्वज्ञान जरी सांगत असलो तर मला सांगा, माझे ज्ञानोबा तत्वज्ञान कमी सांगतात का? पण ते सुद्धा जेव्हा माय बापाविषयी बोलायला लागतात तेव्हा ज्ञानोबाला सुद्धा रडणं आवरत नाही. रडणं आवरत नाही म्हणजे ज्ञानोबाला बोलताच येत नाही. एक ओवी सांगतो नारायण बाबा, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या ये उदरा, एवढं बोलायला प्रवृत्त झालेले ज्ञानोबा आहे. आईबद्दल बोलायला लागले की मातेचा सोयर की तुला, मला रडायला आलं. पण मी आपण जर आता रडलेलं कळवलं तर आई रात्रभर झोपणार नाही, झोपू देणार नाही. मी फोन उचलला, म्हटलं काय झालं का एवढा उशिरा फोन? आणि पहिलं वाक्य ताई माझ्या आईनं काय वापरलं, तू कसा आहेस? म्हटलं मला काय झालं? आताच अहमदपूरचं कीर्तन केलंय, संभाजीनगरच्या कार्यकर्ता निघालोय. म्हटलं मी व्यवस्थित आहे. नाही रे, 1 तास झाला मला तुझी आठवण यायला लागली, नुसतं अस्वस्थ व्हायला लागली. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, असं असतं महाराज. मला जेव्हा कोरोना झाला, मी डिस्चार्ज होऊन घरी आलो. स्कोर 19.5 होता केशव महाराज. किती? 19.5 स्कोर होता माझा. डिस्चार्ज होऊन घरी आलो. घरी लहान लहान लेकर आहेत भावाचे, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. गावाच्या बाहेर एक आश्रम आहे आणि ते महाराजही बाहेर गेलेले होते, कोणीच नाही तिथे त्या आश्रमामध्ये. मग मी तिथं राहायचो. रात्रीच्या वेळी मी एकटा राहायचो. पण माझे वडील म्हटले घरच्यांना, ते आजारी आहे, मला झाला तरी चालेल, पण मी माझ्या लेकराजवळ झोपणार. महाराज घरातलं कोणी येत नव्हतं. माझा बाप रोज संध्याकाळी अंधार पडायच्या वेळेला सायकलवर गोळवेलाच्या काड्या घेऊन यायचा. बाळ्या, हे बाळू, हे गोळवेल घे आणि उकळून पे. पण मी माझ्या खोलीत त्यांना येऊ दिलं नाही. पण माझ्या जो झोपायला कोण होता? बाप होता. हा आधार बापाचा असतो. म्हणून मायबापाचं प्रेम खूप आगळं वेगळं असतं. ऋषी महाराजाच्या जीवनात पितृछत्र गेलंय. मी देवाला एवढीच प्रार्थना करेल, त्यांच्या आईला उदंड आरोग्य आयुष्य मिळावं आणि ह्या लेकराचं सगळं कौतुक पाहण्याकरता त्यांना आयुष्य मिळावं. नक्की सांगतो, त्यांच्या वडिलाला अजून 2-4 वर्ष जरी आयुष्य मिळालं असतं ना, आताच ऋषी कीर्तन करतो, प्रवचन करतो, अजून त्याचं कौतुक त्यांना बघायला भेटलं असतं. पण चला, नियतीला जे मान्य असतं त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. ते घडलं. प्रभू करो ऋषी महाराजांना, त्यांच्या दोन्ही भावांना, त्यांच्या आत्याला, आजोबांना, आजींना आणि तथा त्यांच्या आईला हे दुःख सावरण्याची ताकद परमात्म्याने द्यावी, ज्ञानोबा तुकोबानं द्यावी, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. थांबतो. अनेक ऋषी महाराजाला सांगून जातो, प्रत्येक माणसाच्या जीवनात एक पोकळी आहे. कोणाला माय नाही, कोणाला बाप नाही. आमचे तुकाराम महाराज आहेत, महाराज इथं उभे. या वर्षी त्यांच्या कॅन्सर सारख्या आजाराने गेली. कोणाला आई नाही, कोणाला बाप नाही. मग एक करावं. आई बाप गेले, भोसरीकर माऊली म्हणायचे म्हणतात. भोसरीकर माऊली म्हणायचे, माय गेली ना, आपण म्हणा जाऊ ज्ञानोबा आहे हीच माझी माय आणि तुकोबा हाच माझा बाप आहे. हा सांभाळतो पण आणि मरेपर्यंत हा मरत नाही. म्हणून आता पित्याच्या ठिकाणी दोन्ही चुलते तुम्हाला आहेत, गुरुवर्य तात्या आहेत, हे ध्यानात ठेवा. तसं ज्ञानोबा तुकोबाला आई वडील म्हणून आपल्या जीवनाचा अभ्यास चांगला करा. पुढचं जे तुमचं ध्येय ते व्यवस्थित गाठा. नियतीने तुम्हाला संसारातून खूप चांगलं केलंय, परिस्थिती व्यवस्थित आहे. अति हायफाय आहेत असं नाही ना, अति लो आहेत असं नाही, है ना. परिस्थिती मस्त आहे. 2 चुलत्याचा आधार आहे, भावांचा आधार आहे.
आणि सगळ्यात मोठा या गुरुबंधूंचा आधार आहे. हो, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. नारायण महाराज आज आळंदीवरून एवढ्या सकाळी इथं आले, नाळे महाराज आलेले आहेत, ही सगळी महाराज मंडळी, आम्ही सगळे आणि माझ्यासमोर बसलेले सगळे श्रोते जे आहेत हे सगळे तुम्हाला आधार द्यायला आहेत. फक्त तुम्ही खंबीरून पुढे पाऊल टाका. जिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळे, तुमचा परिवार जसा तुमच्या मागं आहे तसे आम्ही अध्यात्मातले सर्व वारकरी सदैव तुमच्या सोबत आहोत. एवढी विनंती ऋषी महाराजांना करेन आणि पुन्हा एकदा देवाला एवढीच प्रार्थना करेन, असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर